श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शनिवार, दिनांक आहे 3 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी पौर्णिमा आणि षष्ठपदी पौर्णिमा याबद्दलची माहिती आपल्या सर्वांनाच नसते. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते. महाराष्ट्रातील काही देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांची ही कुलदेवता आहे. तर पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे केले जातात. शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबरच आपण जर आपल्या परिसरात स्वतःच पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनात वापरल्या तर शाकंभरी देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते. हिंदू धर्मामध्ये पौष पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, जप आणि दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. पौष पौर्णिमेचा प्रारंभ आज म्हणजेच 2 जानेवारीला शुक्रवारी संध्याकाळी 6:53 होणार आहे आणि पौष पौर्णिमा तिथीची जी समाप्ती आहे तर ती उद्या म्हणजेच 3 जानेवारीला शनिवारी दुपारी 3:32 होणार आहे. म्हणूनच ही पौर्णिमा 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. पौष पौर्णिमेचा संबंध चंद्राशी असतो, त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत किंवा घरी गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान केल्यानंतर पांढऱ्या वस्तूचे दान करावे. चंद्रदेव प्रसन्न होण्यासाठी तांदूळ, दूध, साखर, पांढरे कपडे आणि पांढरे चंदन याचे दान करावे. त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही प्रभावी उपाय केले जातात. जर आपण या दिवशी या झाडाला जर स्पर्श केला तर आपला जो शत्रू आहे तर तो तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. कोणते झाड असे आहे की त्याला आपण स्पर्श केल्याने आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे निर्माण होईल. याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी आहेत आणि या झाडांची पूजा केल्याने आपल्याला त्या दैवी शक्तींचा खूप मोठा लाभ हा मिळत असतो. विशिष्ट तिथीवरती जर आपण या झाडांची पूजा केली तरी श्रीमंतीचे योग हे जुळून येतात. तसेच हे झाडं आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या परिसरात जर लावली तर कोणत्याही प्रकारची अशुभ शक्तीचा प्रभाव किंवा नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. जर आपण या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडांना स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व दोष, वाईट संकट, अडचणी दूर होऊन जातील. तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल आणि त्या शत्रूचा वारंवार आपल्याला त्रास होत असेल, शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल आणि तो शत्रू तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल सुद्धा, तर असा हा त्रास, शत्रुपीडा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच तुमच्या मनामध्ये एखादी भरपूर दिवसापासून इच्छा असेल आणि ती कष्ट, मेहनत करून देखील तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर या झाडाला स्पर्श करून या झाडाची पूजा केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. आपल्याला या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या शनिवारी 3 जानेवारीला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे. या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, त्याचबरोबर पांढरे तीळ टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवांची पूजा करताना देवांना या दिवशी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे. पंचामृताने सुद्धा तुम्ही स्नान घालू शकता. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. ह्याच पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व भोग हे दूर होतात.
आपल्या कुंडलीतील अनेक दोष हे दूर होतात आणि यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा पाण्याने कलश भरून घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी भरायचं आहे पिण्याचं. त्यामध्ये हळद आणि कुंकू टाकायचं आहे. थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. आता हे पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या लाजाळूच्या झाडापाशी. आता लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहिती असणार आहे, कारण त्या झाडांना स्पर्श केल्याने त्याची पानं मिटतात. ते लाजाळूचं झाड. आता लाजाळूचे झाड जे आहे तर ते वरून खाली मिटणारे पानं असतात आणि काही खालून वर मिटणारे पानं असतात. असे 2 प्रकारचे लाजाळूचे झाडं आपल्याला माहीत असतील तर ह्या लाजाळूचे महत्त्व त्याचप्रमाणे कमी जास्त होत असते. या लाजाळूच्या झाडामध्ये खूप अधिक पटीने प्रचंड दैवी शक्ती असते. ज्या घरामध्ये हे लाजाळूचं झाड लावलेलं असतं त्या ठिकाणी कधीही अशुभ शक्ती ही प्रवेश करत नाही. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचं पाने किंवा लाजाळूचं झाड हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि लाजाळूच्या झाडामध्ये आपल्याला दैवी शक्ती असते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लाजाळूच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाचं एक पान हे आपल्याला तोडून आणायचं आहे. ते पान तोडून आणल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्या पानाची तुम्हाला पूजा करायची आहे. त्या पानाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर ते पान तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे. या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे पान आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवले तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, गरिबी संपेल. या झाडाला तुम्हाला जेव्हा तुम्ही स्पर्श करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमची इच्छा ही अवश्य व्यक्त करायची आहे. तुमची जी बी इच्छा असेल ती व्यक्त करायची आणि त्या झाडाला स्पर्श करायचा, नमस्कार करायचा. तर तुमच्या घरामध्ये जर लाजाळूचं झाड नसेल तर इतरत्र कुठे तुम्हाला दिसले तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. त्यानंतर पुढचे झाड म्हणजे बेलाचे झाड. शाकंभरी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी जे काही आपण उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला 100% प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. त्यानंतर चिमूटभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि हे दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाखाली जायचं आहे. सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर ते पाणी तुम्हाला त्या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. यानंतर या बेलाच्या झाडाखाली बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने या 2 झाडांना तुम्हाला स्पर्श करून या शाकंभरी पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट असतील ते तर दूर होतीलच. त्याचबरोबर तुमचा शत्रू हा तुमच्यासमोर गुडघे टेकवेन इतका हा प्रभावी उपाय. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.